टॉप कन्सेप्टमध्ये आपण पॅरामीटर्स ऑफ सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन डिस्कस करतोय. सी मी फक्त पॅरामीटर्स टू डिस्क्राईब द मोशन घेतोय. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द डायनॅमिक पॅरामीटर्स. आय एम टेकिंग ओनली पॅरामीटर्स विथ रिस्पेक्ट टू कायनेमॅटिक्स ऑफ मोशन, राईट. सो कायनेमॅटिकल पॅरामीटर जर आपण बघितले तर आपण पोझिशन डिफाईन केली, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिफाईन केलं, अँग्युलर व्हेलॉसिटी डिफाईन केली. अँग्युलर व्हेलॉसिटीच्या बेसिसवर देर आर टू पॉसिबल सर्क्युलर मोशन्स. वन इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड अदर इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होते, आणि जर अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होते. म्हणजेच त्या ठिकाणी काय होतंय की मोशन ॲक्सरलेटेड आहे, ॲक्सरलेशन त्यामध्ये प्रोड्यूस होतं, राईट. मग आता हे जे ॲक्सरलेशन आहे याला आपण म्हणू अँग्युलर ॲक्सरलेशन. जे अँग्युलर पॅरामीटरमुळे डेव्हलप झालेल्या ॲक्सरलेशनला अँग्युलर ॲक्सरलेशन म्हणू, ठीक आहे. कारण सर्क्युलर मोशन ही अशी केस आहे की तिथं लिनियर मोशनचेही पॅरामीटर असतात. हा समजून घेण्याचा भाग आहे, राईट. मग त्यासाठी मी इथे काय सांगतोय स्पेशली तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. समजा अँग्युलर व्हेलॉसिटीमध्येच बदल होतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन सच ॲक्सरलेशन इज अँग्युलर ॲक्सरलेशन. मग हे जे इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सरलेशन आहे दॅट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, आणि त्याची डायरेक्शन जर बघितली मग आपण तर इट इज सिमिलर टू अँग्युलर व्हेलॉसिटी. कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी हे अलॉंग द ॲक्सिस परपेंडिक्युलर टू सर्कल ऍक्ट होतं. त्यामुळे हा वेक्टर देखील त्यांच्याच दिशेला असेल, पण त्याला कंडिशन आहे का अल्फा आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर ॲक्सरलेशन आणि अँग्युलर व्हेलॉसिटी विल बी इन द वन डायरेक्शन ओनली व्हेन द व्हेलॉसिटी इज इन्क्रीजिंग. म्हणजे पॉझिटिव्ह जर असेल ॲक्सरलेशन तरच ते व्हेलॉसिटीच्या दिशेला राहील. पण जर व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल, लाईक तुम्ही फॅनचं बटन बंद केलं तर त्याचा स्पीड कमी कमी होतो आणि तो थांबतो. इन सच अ केस द ॲक्सरलेशन इज निगेटिव्ह, दॅट इज रिटार्डेशन. मग हे जे निगेटिव्ह अँग्युलर ॲक्सरलेशन आहे याची दिशा मात्र काय असते, मग अँग्युलर व्हेलॉसिटीला विरुद्ध असते, राईट. हा मुद्दा लक्षात ठेवा. बाकी मग आता याला ॲक्सरलेशन म्हणून याच्यात आणखी काय महत्वाचे मुद्दे आहेत, ठीक आहे. सो याची व्हॅल्यू 0 कधी असते, जर पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल, राईट, तेव्हा त्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते, राईट. मग आता आम्ही मगाशी म्हणजे अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की सर्क्युलर मोशन मध्ये अलॉंग विथ युअर these angular parameters because of the linear velocity linear parameters तयार होतात. कारण सर्क्युलर मोशन तयार व्हायला, सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करायला आपल्याला अलॉंग विथ द फोर्स वन मोर कंपल्सरी पॅरामीटर इज रिक्वायर्ड अँड दॅट इज टँजेन्शियल व्हेलॉसिटी. सो फोर्स असतो आपला अलॉंग द सेंटर ऑफ सर्कल टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल अलॉंग द रेडियस दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स अँड व्हेलॉसिटी असते टँजेन्शियल. मग या सायमल्टेनियस पॅरामीटरमुळे हा पार्टिकल कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. अँड देन वी टॉक अबाउट दी मोशन पॅरामीटर्स लाईक अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. सो ऑल द टाइम these motion parameters like angular displacement, angular velocity, angular acceleration याचं आणि लिनियर पॅरामीटरचं काय असतं, रिलेशन असतं. ते रिलेशन महत्वाचं आहे. लाईक आता समजा तुमचा ओमेगा इज इक्वल टू जर कॉन्स्टंट आहे तर त्यामुळे व्हीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट होईल. लक्षात घ्या, समजा ओमेगा कॉन्स्टंट आहे तर व्हीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट होईल. मग इन सच अ केस टँजेन्शियल ॲक्सलरेशन 0 होईल आणि ऑब्विसली तुमचं अल्फा देखील तिथे कसं असतं, 0 असतं, राईट. ही झाली स्पेशल केस यूसीएमची, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. पण जर सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म असेल म्हणजे ओमेगा कॉन्स्टंट नसेल तर इन सच अ केस व्ही इज ऑल्सो नॉट कॉन्स्टंट, मॅग्निट्यूड ऑफ व्ही इज ऑल्सो नॉट कॉन्स्टंट, इट इज चेंजिंग. दॅट मीन्स मोशन मस्ट हॅव सर्टन ॲक्सलरेशन, लिनियर ॲक्सलरेशन इन टँजेन्शियल डायरेक्शन, राईट. एक मुळात एक ॲक्सलरेशन असतंच बिकॉज ऑफ दिस फोर्स, त्याला आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणतो. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल इज सब्जेक्टेड टू टू टाइप्स ऑफ ॲक्सलरेशन. वन इज टँजेन्शियल अँड अदर इज रेडियल ॲक्सलरेशन, दॅट इज सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, ठीक आहे. मग आता हा जो टँजेन्शियल कॉम्पोनंट आहे हा कोरिलेट करता येतो आपल्याला ह्या अल्फा बरोबर, अँग्युलर बरोबर. दोघात जर आपण स्केलर रिलेशन बघितलं तर काय आहे का एटी इज इक्वल टू आर इंटू अल्फा. अदरवाईज हा एटी काय असतो जर वेक्टर फॉर्म मध्ये बघितला तर तो आर क्रॉस अल्फा बार असा असतो, ठीक आहे. म्हणजे तो क्रॉस प्रोडक्ट असतो त्या दोन गोष्टीचा. आणि तिथं व्हीला जर बघितलं आपण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा लिहितो आपण. मग जर आपण त्याला मोशन पॅरामीटर बघितलं तर तो आर बार क्रॉस ओमेगा बार असाही लिहिता येतो, ठीक आहे. सो दीज आर द बेसिक थिंग्स. हे जर समजले तर सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन यू कॅन इझिली अंडरस्टँड. सो दिस इज अबाउट द मोशन पॅरामीटर. Now ultimately while learning the circular motion one should have clear cut understanding of linear motion. Otherwise त्याला सर्क्युलर मोशन तितक्या प्रमाणात समजणं शक्य नाही, ठीक आहे. सो मग लिनियर मोशन मध्ये पॅरामीटर्स काय काय आहे
पोझिशन आपण सोडून देऊ थोड्या वेळा करता, कारण दोन्ही ठिकाणी पोझिशन डिस्क्राईब करावं लागते. मग इकडे लिनियर डिस्प्लेसमेंट, इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इकडे लिनियर व्हेलॉसिटी, इकडे अँग्युलर व्हेलॉसिटी, इकडे लिनियर ऍक्सलरेशन, इकडे अँग्युलर ऍक्सलरेशन. आणि अलॉंग विथ त्याला सपोर्ट करणारे कोण कोण आहे इथं? आता लिनियर डिस्प्लेसमेंट येणारच आहे, कारण पार्टिकल इथून जर इथं आला तर हा लिनियर डिस्प्लेसमेंट झाली, ही सरळ रेषा स्ट्रेट लाईन, सो इट इज ऑलवेज देअर. when then tangential velocity is there and tangential acceleration is there, so it is combinedly this concept should be understanding these things and then these things, right? So हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला अगदी सोपं जाईल पुढचं सगळं फिजिक्स, and you will easily deal with the numerical. ठीक आहे. So for detailed lectures, for detailed analysis, so you have to watch the lectures on Gyrus Education channel, the detailed lectures on this, whether it is in foundation or whether it is in 12th science, right? So subscribe both the channels, Top Concept as well as Gyrus Education, and keep in touch so that you will get the update on new lecture. कारण आता काय होतंय, लेक्चरची संख्या वाढते कंटिन्युअसली, so it is not possible for me to share every time links to you. So now it is your duty. If you like my lectures, you have to go there and see what new lecture is added in the next day, right? So continuously बघत राहा आणि मग पुस्तकातनं समजून घेऊन try to solve more and more problem on this. तुम्हाला फिजिक्स सोपं जाईल. थँक्यू.